तर आपलं नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे अलम कोएग्युलेशन, डिटर्मिनेशन ऑफ ऑप्टिमम अलम डोसेस फॉर वॉटर अँड वेस्ट वॉटर बाय जार टेस्ट. तर ॲपॅरेटस कोणते कोणते यूज करणार आहे आपण इथं? नेफ्लोमीटर, नेफ्लोमीटर ट्यूब, पिपेट, बीकर, स्टरर आणि मेजरिंग सिलेंडर. तर त्याच्या अगोदर आपण काय कोएग्युलेशन आणि फ्लॉक्युलेशन म्हणजे काय बघा. तर फर्स्ट कोएग्युलेशन. कोएग्युलेशन म्हणजे काय? कोएग्युलेशन इज प्रोसेस ऑफ ऍडिशन ऑफ केमिकल टू डिस्टॅबिलाइज स्टॅबिलाइज्ड चार्ज पार्टिकल. जे काय आपलं वॉटर आहे किंवा जे वेस्ट वॉटर आहे त्याच्यामध्ये जे आपले पार्टिकल्स आहेत, वेस्ट मटेरियल आहे किंवा जे वेस्ट पार्टिकल्स आहेत त्याचं काय करायचं आपल्याला कोएग्युलेशन करायचं आहे अगोदर विथ द हेल्प ऑफ. आपण त्याच्यासाठी काय करणार? केमिकल्स यूज करणार. नेक्स्ट काय करणार आहे आपल्याला? त्याचे फ्लॉक्युलेशन. फ्लॉक्युलेशन मध्ये काय होणार? तर जे तुमचं वेस्ट आहे त्याचा एक ब्लॉक किंवा बंच तयार होणार आणि तो तुम्ही काय करणार आहे? सेडिमेंटेशन प्रोसेस मध्ये सेटल डाऊन करणार. मग आपण या टेस्ट मध्ये काय शिकणार आहे? तर आपल्याला किती ऑप्टिमम डोस आपल्याला लागतील, आपलं जे कोएग्युलेशन आणि फ्लॉक्युलेशन ही प्रोसेस आहे कंप्लीट करण्यासाठी किती डोसेस लागतील अलमचे ते आपण इथं या प्रॅक्टिकल मध्ये कॅल्क्युलेट करणार. तर नेक्स्ट काय फ्लॉक्युलेशन काय? फ्लॉक्युलेशन इज स्लो मिक्सिंग टेक्निक विच प्रमोट्स अग्लोमरेशन अँड हेल्प्स द पार्टिकल टू सेटल डाऊन. तर अग्लोमरेशन म्हणजे काय? जो आपला बंच होतो, जो आपलं वेस्ट मटेरियल आहे, वेस्ट मटेरियलचा जो बंच होतो तयार त्याला काय म्हणायचं? अग्लोमराइज्ड पार्टिकल्स. म्हणजे काय? जे बंच होतो त्याला अग्लोमरेशन प्रोसेस आपण म्हणू शकतो. नेक्स्ट सोल्युशन युज्ड कोणते कोणते आहेत? तर आपलं जे वॉटर सॅम्पल आहे ते, आणि नेक्स्ट कुठलं? अलम सोल्युशन Al2SO4 318H2 अलमचा फॉर्म्युला. ठीक आहे. नेक्स्ट बघा ऑब्जेक्टिव्ह आणि ॲपॅरेटस कोणते कोणते बघितले आणि डिस्क्रिप्शन मध्ये काय कोएग्युलेशन म्हणजे काय आणि फ्लॉक्युलेशन म्हणजे काय. तर फर्स्ट बघा, फर्स्ट स्टेप काय आहे? टेक 15 ml ऑफ वॉटर सॅम्पल इन अ 6 beaker युझिंग मेजरिंग सिलेंडर. आपण काय घ्यायचंय? 500 ml ऑफ वॉटर सॅम्पल आपण इथं घेणार आहे. आता आपलं वॉटर सॅम्पल बघा 500 आपण मेजरिंग जारचं मेजरिंग सिलेंडरने आपण काय करणार आहे? 500 ml वॉटर सॅम्पल घेतलं. 500 ml. रिपीट द सेम प्रोसिजर फॉर रिमेनिंग 5 beakers. जे आपण सॅम्पल किती घ्यायचे? 5 beakers मध्ये घेणार आहे आपण हे वॉटर सॅम्पल. Take 500 ml of water sample in 6 beakers. Add different doses of alum solution to a 6 beaker with one as a blank. एक beaker आहे तो blank ठेवणार आहे आणि बाकीच्या जे आपण 5 सोल्युशन घेतले, जे 5 जार मध्ये वॉटर सॅम्पल घेतले त्याच्यामध्ये काय करणार आहे? आपण अलम सोल्युशन मिक्स करणार आहे. विथ हेल्प ऑफ आपण पिपेट आपण ते सोल्युशन घेणार आहे. पिपेटचं ऑपरेशन तुम्हाला सांगितलंय. तुमचा एरो आहे अपर एरो, तुम्ही पिपेटचं सोल्युशन सोल्युशन पिपेट मध्ये घेण्यासाठी आणि जो डाऊनवर्ड एरो आहे तो जे सोल्युशन आहे ते तुमच्या बीकर मध्ये सोडण्यासाठी. प्रेस डाऊन एरो ऑन द बल्ब टू रिलीज द अलम सोल्युशन. जे अलम सोल्युशन आहे ते आपल्याला आपण बीकर मध्ये रिलीज करायचे. सो डाऊनवर्ड एरो आपण इथं यूज केलेला आहे. तर पहिल्या याच्यामध्ये 0 ml आपण सोल्युशन ऍड केलं म्हणजे काहीच नाही केलं, एक ब्लँक ठेवलंय. सेकंड मध्ये 1 ml अलम सोल्युशन ऍड केलेलं आहे. थर्ड मध्ये 2 ml, नेक्स्ट 3 ml ऍड केलेलं आहे. नेक्स्ट 4 ml. जे आपले सोल्युशन आपण ऍड करतोय ते सगळ्या बीकर मध्ये वेगवेगळ्या अमाऊंट मध्ये ऍड करतो. लास्ट आहे त्याच्यामध्ये आपण किती सोल्युशन ऍड केले? 5 ml. युनिट ऑफ टर्बिडिटी इज NTU where NTU stands for. आन्सर सांगा.
Unit of turbidity is NTU. NTU stands for, सांगितलेलं आहे तुम्हाला याच्या अगोदर. NTU stands for, ऑप्शन आहेत तुम्हाला, नियोजेनिक टर्बिडिटी युनिट, नेफ्लोमेट्रिक टर्बिडिटी युनिट, नेफ्लोमेट्रिक टर्बिडिटी युनिट्स, नेफिमेट्रिक टर्बिडिटी युनिट्स. आन्सर येते का? झाले तुम्हाला ऑलरेडी हे. मॅम थर्ड ऑप्शन आहे का? थर्ड ऑप्शन. नेफ्लोमेट्रिक टर्बिडिटी. नेक्स्ट बघा, stir the mixture thoroughly at 100 rpm for 1 minute and at 30 rpm for 15 to 20 minutes. 20 minutes. जे स्टरर आहेत त्याच्या खाली आपण काय केलेलं आहे, तिथं बीकर ठेवलेले. ऑन केलं जे स्टररचं ऑप्शन आहे, इथं बटन आहे ते आपण ऑन केलेलं. इथे तुम्हाला याच्यावरती इथे दिलेला आहे, टायमर दिलेला आहे, जो मॅन्युअली तुम्ही ऑपरेट करू शकता. काय होतंय तर तुमचं स्टरिंग होतंय 100 rpm फॉर 1 minute and 30 rpm फॉर 15 to 20 minutes. तुमचं जे आलम सोल्युशन आहे ते कम्प्लीट स्टर करून घेतलं आहे तुम्ही तुमच्या सॅम्पल मध्ये. हॅलो मॅम, वॉइस येत नाहीये. एकच मिनिट बॅग घेते, अनम्यूट करायचं राहून गेलं. स्टेप नंबर 6 पण नाही ना ऐकायला आली तुम्हाला? नाही. ठीक आहे. तर आपण 0 ml 1 ml 2 ml 3 ml 4 ml आणि 5 ml ऍड केलेले सोल्युशन नेफ्लोमेट्रिक टर्बिडिटी युनिट. स्टरिंग करतोय बघा एकदा. रिपीट.
20 मिनिट्सला सेट केलेले आहे आता. सेटल डाऊन जे आपले पार्टिकल्स आहे अलार्म ऍड केल्यानंतर सेटल डाऊन होण्यासाठी, इम्प्युरिटी सेटल डाऊन होण्यासाठी आपण काय करणार आहे, 2 ते 3 मिनिटासाठी विदाउट डिस्टर्बन्स आपण जे आपलं सॅम्पल आहे ते ठेवून देणार. नेक्स्ट बघा, कॅलिब्रेशन ऑफ नेफ्लोमीटर ट्यूब. तर प्लेस द सॅम्पल ऑफ सेल विथ डिस्टिल्ड वॉटर इन अ नेफ्लोमीटर, सेट रीडिंग्स टू 0 बाय ऍडजस्टिंग कोर्स अँड फाईन नॉब. बघा आता नेफ्लोमीटर ट्यूब आहे आपली, त्याच्यामध्ये आपण काय आपण रीडिंग कशाला सेट करणार आहे, 0 ला सेट करणार आहे. इथे रीडिंग चेंज झालेले दिसतात. झालं नेफ्लोमीटर ट्यूबचा. नाउ प्लेस 100 नेफ्लोमेट्रिक turbidity unit calibration standard in a sample holder of nephrometer and add this to 100. रीडिंग किती येत आहे, 97 येत. कशाला सेट करणार आहे, 100 ला. स्टँडर्ड सोल्युशन आहे ते आपण ठेवलेले त्या नेफ्रोमीटर ट्यूब मध्ये. काय सेट केलं तर 100 रीडिंग आहे सेट केलेलं. झालं तुमचं कॅलिब्रेशन. Nephlometer has to be calibrated in order to eliminate or reduce bias in its reading over a range from all continuous values. जे तुमचे कॅलिब्रेशन आहे ते कशासाठी केलं जातं, तर तुमचे जे रीडिंग आहे ते तुम्हाला ऍक्युरेट मिळावे त्याच्यासाठी. आता मेजरमेंट ऑफ टर्बिडिटी ऑफ अ गिवन वॉटर सॅम्पल. टर्बिडिटी किती आली तुमची, 44.4. तसं तुम्ही आता काय करणार आहे, जे तुमचे बाकीचे सॅम्पल आहे त्याची टर्बिडिटी तुम्ही इथं मेजर करणार आहे. Coagulation is slow mixing technique which promotes agglomeration and helps the particle to settle down. True, false? Answer सांगा. Coagulation process. तुम्हाला स्टार्टिंगलाच डेफिनेशन सांगितले, तेच सेंटेन्स रिपीट आहे, फक्त ट्रू आहे की फॉल्स आहे सांगायचं. फॉल्स आहे मॅम. false. करेक्ट. नेक्स्ट काय, मेजर द टर्बिडिटी ऑफ सॅम्पल बाय प्लेसिंग सॅम्पल ट्यूब इन अ नेफ्लोमीटर. सॅम्पल नंबर, व्हॉल्यूम ऑफ अलम, सोल्युशन ऍडेड, अलम डोसेस आणि टर्बिडिटी. तुम्हाला जे टर्बिडिटी मेजर केलेली आहे तुमची फर्स्ट सॅम्पलची, ज्याच्यामध्ये तुम्ही अलम ऍड केलं नव्हतं 44.4, आणि ज्याच्यामध्ये अलम ऍड केले त्या सॅम्पलचे 1 2 3 4 5 सॅम्पलचे तुम्हाला इथं डायरेक्टली रीडिंग आलेले. तर बघा स्क्रीन.
तर तुमचं जे वॉटर सॅम्पल आहे त्याचे रिडिंग्स मी तुम्हाला शेअर करतो. स्टार्टिंग पासून सुरू होतं लगेच. आवाज येतो का तुम्हाला व्हिडिओचा? नाही येत. नाही ना. तर बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे 1 ml ऑफ अलम सोल्युशन 1 ml of alum solution is equal to is greater than equal to 10 mg of alum per liters. तर तुमचं जर 1 ml सोल्युशन असेल अलम सोल्युशन तर तुमचं ते कसं असणार आहे ग्रेटर दॅन इक्वल टू 10 mg पर लिटर जे तुमचं टोटल अलम टोटल वॉटर आहे तुमचं जे वेस्ट वॉटर त्याच्यात तुमचं त्याच्यानुसार तुमचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं. इथं आता बघा कसं केलेलं आहे. तुमचे अलम डोसेस आहेत ते तुमचे कसं 1 ml 2 ml 3 ml 4 ml आणि 5 ml तुम्ही ऍड केलेले. तुमच्या त्याच्या प्रॅक्टिकलमध्ये म्हणजे जे तुम्ही ऍड केलेले डोस आहेत ते डोस कसे आहेत 0 ml फर्स्ट वॉटर सॅम्पल साठी, नेक्स्ट आहे तो 1 ml 2 ml 3 ml आणि 4 ml असं तुम्ही ऍड केलेले. प्रोसिजर आहे ते रिपीटच करायचं लागते. स्टेप्स आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत सगळ्या, कशा केलेल्या आहेत ते बघा तुम्ही एकदा. व्हिडिओ पण बघत चालेल युट्यूबचे, त्याच्यामध्ये तुम्हाला आज लेक्चर झालं तर आजच तो अपलोड केलेला आहे तुमच्या चॅनलला प्रत्येक सब्जेक्टच्या, तर तुम्ही बघत जावा. इथे तुम्ही स्टरिंग केलेलं आहे व्यवस्थित. तुमचं काय होईल, स्टरिंग केल्यामुळे काय होतंय, तुमचं जे अलम तुम्ही मिक्स केलेलं आहे तुमच्या वॉटर सॅम्पल मध्ये जे टाकलेलं आहे ते व्यवस्थित काय होईल, मिक्स होईल. त्याच्यानंतर हे सॅम्पल सेटल डाऊन करण्यासाठी ठेवायचे.
कॅलिब्रेशन केलं. कॅलिब्रेशन कशासाठी, तर आपले जे रिडिंग्स आहेत ते आपल्याला ऍक्युरेट मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा काय म्हणजे आपण डिस्टिल वॉटर नेफ्रोमीटर मध्ये ठेवून काय करतोय, रिडिंग आपण 0 ला सेट करतोय. आणि त्याच्यानंतर काय करतोय, हे आपलं झालं रिडिंग 0 ला सेट. त्याच्यानंतर आपण 100 नेफ्रोमीटर टर्बिडिटी युनिट असलेलं सोल्युशन आपण आपल्या ट्यूब मध्ये ठेवलेले आहे आणि काय केलेलं आहे, रिडिंग आहे आपल्याला 97 दाखवत होतं, आपण काय केले 100 ला सेट केले फॉर. त्याच्यानंतर जे आपण सॅम्पल ठेवणार आहे त्याचं रिडिंग आपल्याला काय होईल, ऍक्युरेट मिळेल. टर्बिडिटी मेजर करणार आहे आपण आता आपल्या 5 सॅम्पलची. सिमिलरली मेजर टर्बिडिटी फर्स्ट सॅम्पलची किती आली आपली 44.4. तर नेक्स्ट आपले जे सॅम्पल आहेत त्याची टर्बिडिटी किती आहे बघा, इथे दिलेले आहे. सेकंड सॅम्पलची 7.2 आली, 3.1, 6.3, 8.5 आणि नेक्स्ट 9.9. तर अलम डोसेस किती आहेत, तुमचं फर्स्ट आहे त्याचा 0, नेक्स्ट आहे त्याचा 1, म्हणजे टाकलेले 1 ml, 2 ml, नेक्स्ट 3 ml, त्याचा 4 ml आणि नेक्स्ट आहे तो 5 ml आपण ऍड केलेले. हे काय आहे आपलं व्हॉल्यूम ऑफ अलम सोल्युशन ऍडेड 0, 1, 2 अलम डोस किती 0, 1, 2, 3, 4, 5. नेक्स्ट टर्बिडिटी व्हर्सेस ऑप्टिमम अलम डोस. तर तुमचा आहे चार्ट आला. तर तुमचा टर्बिडिटी किती आहे, जी तुमची टर्बिडिटी आली होती फर्स्ट सॅम्पल, सेकंड सॅम्पल, थर्ड सॅम्पल, फोर्थ, फिफ्थ. तर बघा तुमची हे काय ग्राफ जो काढलाय टर्बिडिटी व्हर्सेस ऑप्टिमम अलम डोस. तुमचे अलम डोस 0, 10, 20, 30, 40 हा 1, 2, 3, 4 mg होतं आणि हे 10, 20, 30, 40, 50 mg पर लिटर मधले तुमचे व्हॅल्यू आहेत. ते व्हर्सेस तुमचे जे काही टर्बिडिटीचे रिडिंग आले होते ते तुमचा हा ग्राफ प्लॉट केलेला आहे. ऑप्टिमम अलम डोस किती आलाय तुमचा इथं 15.2. ठीक है. What is optimum quantity of alum required for given sample of turbidity 2.5 नेफ्रोमीटर turbidity unit. तर तुमचा आन्सर काय आलं होतं 15.2 mg per liter. तर तुमचं जे कोएग्युलेशन किंवा जे फ्लॉक्युलेशन चे प्रोसिजर आहे, प्रोसिजर कंप्लीट करण्यासाठी जे अलम डोस रिक्वायर्ड आहे तो किती अमाऊंट मध्ये आहे ते तुम्ही काय केलंय, विथ द हेल्प ऑफ जार टेस्ट तुम्ही इथं कॅल्क्युलेट केलेलं. सगळ्यांच्या लक्षात येते. माझा व्हिडिओ पण एक आहे पण तो आता इथे तुम्हाला आवाज नाही ऐकायला. एकदा चेक करा आवाज येतो ग्रुपला शेअर करा मॅम. हा ग्रुपला शेअर करा की. ग्रुपला करते शेअर, तुम्ही एकदा बघा. मी असं पण सांगते तुम्हाला, शेअर करते मी. आवाज येतोय का तुम्हाला, बघा एकदा आवाज येतोय का सांगा मला. नाही मॅम.
ठीक आहे, मग हे व्हिडिओ बघा, मी तुम्हाला असं सांगते. हे ऍक्च्युअल हे तुमचे स्टरर्स आहेत, जार टेस्ट ॲपॅरेटस आहे टोटल. आणि हा सेटअप आपल्या लॅबमध्ये पण आहे. तुम्ही कधी कॉलेजमध्ये आलात तर तुम्ही पीएचई लॅबला या, तुम्हाला मी दाखवते ऍक्च्युअल कसं दिसते जार टेस्ट ॲपॅरेटस आणि स्टरर्स. तर हे आहे नेक्स्ट अलम सोल्युशन. याचा फॉर्म्युला पण सगळ्यांनी लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करते, एकदा तुम्ही बघा, इम्पॉर्टंट टेस्ट आहे ही. इथे तुम्हाला जे तुमचे फ्लॉक्युलेटर आहे त्याचे जे रिडिंग्स आहेत ते सेट करावे लागतील. पहिल्यांदा 500 ml सोल्युशन घेतलेलं आहे. आपण टोटल सॅम्पल किती घेतले? 5 सॅम्पल घेतले. बघा सेट कसं करतायत. तुमचं जे स्टरर आहे तो तुमच्या पूर्ण सोल्युशन मध्ये डंप झाला पाहिजे. असं तुम्हाला काय करायचंय, ते डंप करून ठेवायचं सोल्युशन. अलम सोल्युशन घेतलेलं आहे, ऍड केलेले. फर्स्ट बिकर मध्ये काहीच नाही ऍड केलं. सेकंड मध्ये 1 ml, त्याच्यानंतर 2 ml, 2 ml विथ द हेल्प ऑफ पिपेट ऍड केलेलं आहे. नेक्स्ट सॅम्पल आहे 3 ml, त्याच्यामध्ये ऍड केले अलम सोल्युशन. नेक्स्ट 4 ml आणि 5 ml असं आपण ऍड केलेलं आहे. फर्स्ट बिकर आहे त्याच्यामध्ये आपण अलम सोल्युशन ऍड नाहीये केलं. नेक्स्ट 0 ml, 1 ml, 2 ml, 3 ml, 4 ml आणि 5 ml असं आपण सॅम्पल ऍड केलेलं आहे. नेक्स्ट तुमचं जे फ्लॉक्युलेटर आहे तो ऑन केला. काय केलेलं आहे बघा, तुमचं जे टायमर आहे टायमर सेट केलेलं आहे. तुमचं काय होणार आहे, स्टरिंग होणार आहे तोपर्यंत. केलेले 2 वेळा सॅम्पल स्टरिंग केलेले आहे. स्टरिंग कम्प्लीट झाल्यानंतर काय केलं, सॅम्पल सेटल डाऊन, सॉरी जे मटेरियल आहे वेस्ट मटेरियल त्याच्यात सेटल डाऊन करण्यासाठी आपण काय केलंय, स्थिर ठेवलेलं. बघा याच्यात नेक्स्ट काय केलेलं आहे, सेटल डाऊन करण्यासाठी काय केलेलं आहे, 2 ते 3 मिनिट आपण हे सॅम्पल आहे ते व्यवस्थित तिथे ठेवलेले आहे. तर आपण काय करतोय इथं, कॅलिब्रेशन करतोय. जे आपलं फर्स्ट वॉटर सॅम्पल आहे, डिस्टिल वॉटर. पहिल्यांदा काय केलं आपण, टर्बिडिटी मीटर मध्ये आपलं कॅलिब्रेशन साठी काय केलं, डिस्टिल वॉटर ठेवलं आणि ते रिडिंग काय करणार आपण 0 ला सेट करणार. ऍक्च्युअल ट्यूब आपली आहे ती कशी दिसते बघा.
आणि आपण नंतर काय पहिल्यांदा कॅलिब्रेशन केलं आणि नंतर 5चे 5 आपले जे सॅम्पल आहे त्याचं रिडिंग मेजर केले आणि त्यानंतर आपण काय केलंय टर्बिडिटी व्हर्सेस तुमच्या अलम डोस आहे त्याचा ग्राफ काढलेला आहे आणि तुमचा ऑप्टिमम अलम डोस किती आहे तर जे तुमचं लोएस्ट रिडिंग असेल लोएस्ट रिडिंग म्हणजे तुमचं काय आहे ऑप्टिमम अलम डोस त्या तेवढ्या डोसला तुमचं काय होणार आहे कोएग्युलेशन ची प्रोसेस आहे ती कम्प्लीट होणार आहे कोएग्युलेशन आणि फ्लॉक्युलेशन ठीक आहे मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते इथेपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा कोणाला काही डाऊट आहे का समजतंय का लिंक शेअर केले तुम्हाला तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट टेस्ट आहे तुमची काही डाऊट असेल तर विचारा काही डाऊट आहे का कोणाला समजतंय का तर इथं आपण काय बघितलंय बघा या प्रॅक्टिकल मध्ये बेसिक जे कोएग्युलेशन आणि फ्लक्च्युएशन प्रोसिजर आपण करतोय अशासाठी जे आपले वेस्ट आहे ते वेस्ट मटेरियल आहे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत किंवा जे डिझॉल्व्ड पार्टिकल्स आहेत आपल्या वॉटर मध्ये ते आपल्याला काय करायचे रिमूव्ह करायचे त्याच्यासाठी आपण प्रोसिजर आहे कोएग्युलेशन आणि फ्लक्च्युएशन ते कशासाठी करतो आपण तर आपलं वेस्ट आहे ते रिमूव्ह करण्यासाठी त्याच्यासाठी जे आपल्याला अलम जे आपण यूज करतो कोएग्युलेशन साठी त्याचा रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ डोस किती लागेल तुमचा मिनिमम ऑप्टिमम म्हणजे काय मिनिमम तुम्हाला किती अलम आहेत ते रिक्वायर्ड आहे फॉर तुमच्या कोएग्युलेशन असेल किंवा तुमचं फ्लक्च्युएशन ते आपण इथं कॅल्क्युलेट केलं विथ द हेल्प ऑफ जार टेस्ट कोणती टेस्ट यूज केली आपण इथं आपण जार टेस्ट हे अपॅरेटस यूज करून आपण जे अलम चे डोस आहेत फॉर वॉटर आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आपण इथं कॅल्क्युलेट केले ठीक आहे काही डाऊट आहेत का कोणाला नो मॅम नो मॅम ठीक आहे याच्यामध्ये सोल्युशन फक्त आपण अलम यूज केलेले बाकी आपले सॅम्पल आहे आणि अलम सोल्युशन त्याचे यूज केलेले बाकी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कॉलेजमध्ये आल्यानंतर एकदा बघून जावा हे अपॅरेटस आपल्या इथं अवेलेबल आहे